श्री नवनाथ भक्ती सार। अलख निरंजन आदेश, अलख निरंजन आदेश। श्री गुरुदेव दत्त श्री नवनाथ महाराज की जय। अध्याय 21। या अध्यायाची फलश्रुती गोहत्येचे पातक नाहीसे होऊन तपोलोकात जाता येईल। श्री गणेशाय नमः। जय जय जी जगन्नायका, जगज्जनका, जगतपालका, विश्वव्यापुनी अवशेषका, विश्वंभर म्हणविसी। जरी सकल विद्यांचे भरणे करीसी काया वाचा म्हणे, तरी मीच काय विश्वार्थीने उरलो असे महाराजा। जरी मी असे विश्वात, तरी पाळणू होईल सहज स्थितीत। ऐसे असुनी संकट तुम्हा ते कवण्या अर्थी घालावे। परी मम वासनेची मळी रसनांतरी हेलावली। तयांची सुकृत फळे जी आली ती तुझ पक्व ओपीत महाराजा। तरी तेही तुझ योग्य भूषण स्थित मजन वाटे पंढरीनाथ। परिसूक्ष्म शिकवित भक्ता मात मोक्ष गावात प्रणविसी। तरी आता असो कैसे स्वीकारिले बोबड्या बोलास। मागील अध्यायी सुधारस गोरक्ष मच्छिंद्र भेटले परी एक विचारी। गुरु शिष्य असती त्या धवळारी। नाना विलास भोग उपचारे भोगिताती सुख सोहळे। शैलराज नितंबिनी मुख्य नायिका किलोतळा स्वामिनी। मोह दर्शवी गोरक्षा लागुणी स्वसुताहुणी आगळा। आसन वसन भूषणासहित स्वइच्छे तया उपचारित। पैल कुरणी मिलनात संगोपित गोरक्ष बाळा। जैसा चातका लागे घण खलिले करी उदक पाण। की तान्ह्याला कासे लावून पय पाजित गौतमी। पाजी परी कैशा स्थिती उभवणी महामोह पर्वती। वस्सासे लावणी कांस संपत्ती शरीर चाटे तयाचे। त्याची नीती किलोतळा संगोपित गोरक्ष बाळा। भोजन घालीत अपार लळा तान्ह्या ते पाजित असे। भलतेचे ललितपणे श्री गोरक्ष घाली भोजन। निकट मक्षिका उडवून निज करे जेववितसे। नाना दावणी चवणे अधिकाधिक करवी भोजन। ऐसे परी माऊलपण नित्य नित्य वाढवी। ऐसा असुनी उपचार बरीणमाणी गोरक्ष अंतरे। चित्ती म्हणे पडतो विसर योग धर्म विचाराचा। ऐसे चिंतित म्हणे मग भोग तो रोगची जाणे। जेवी षड्रस रोग या कारणे विषापरी वाटती। मग नित्य बैठकी बैसून एकांत स्थिती समाधान। धृती वृत्ती ऐसी वाहून करे भाषण मच्छिंद्रा। हे महाराज योगपती आपण वसता या देशाप्रती। परी हे अश्लाव्य नाथपंथी माते योग्य दिसेना। की पितळ धातूचे तगटी हिरा कदा शोभेना वैरागरा। की राव घेऊनी नरोटी पात्रा भोजन करी श्लाघ्यत्वे। श्रीमूर्ती चांगुलपणे महास्मशानी करी स्थापन। तैसा इथे तुमचा वास जाण दिसत आहे महाराजा। पहाजे योगधर्मी तुम्ही बैसला निस्पृह होऊने। तेने करुणी ब्रह्मांडधामी कीर्तिध्वज उभारिला। मृत्यू पाता 21 वर्ग व्यापिले आहे जितुके जग। तितुके वांचे आपुला योग चरण रज सेवा वया। ऐसी प्रज्ञा प्रौढपणी असोनी पडावे गर्ती अवणी। चिंताहारक चिंतामणी अजाग्रीवी शोभेना। तरी पाहे कृपाळू महाराजा उभारिला जो कीर्तिध्वज। जो ध्रुव मिरवेल तेजपुंज ऐसे करी महाराजा। ऐसे झालिया अनेक कारण तुम्ही पूर्वीचे आहा कोण। आला कवन कार्याकारण कार्याकार्य विचारा। की पूर्वी पहा ब्रह्मस्थिती श्री कवी नारायणाची होती। लोकोपकारा अवतारक्षिती जगा माझी मिरवला। आपण आचरली तपाचरण शुभ मार्गा लावावे जन। धर्मपंथिका प्रज्ञावान जगा माझी मिरवावया। ऐसे असता प्रौढपण तेन आचरावे धर्म। मग जगाचे बोल काय म्हणवोन अर्थार्थी ठेवावे। जात्या वरमाय आळशीन मग काय पहावी वऱ्हाडीन। राव तस्कर मग प्रजाजने कोणे घरी रिघावे। की अर्कची ग्रासीला महातिमिरी मग रश्मी वाचते कोणे परी। उडगणपती तेजविकारी जात्या होती तेवी तारांगणे। तेवी तुम्ही दुष्कृता आचरता लोकही आचरती तुम्हा देखता। अवतार दीक्षे लागी माथा दोष होईल जाणीजे। तरी आधीच असावे सावधान अर्थार्थी संगवर्जुन। अंगलिप्त मलाव कारणे तीळ तुल्यही नसावे। नसता उशाळ कोणापाठी कलिकाळते मारुकाठी।
निर्भयपणे महिपाटे सर्वावद्य होऊ की, तरी महाराज ऐके वचन, सकळ वैभव त्यजून निसंग व्हावे संगे करून, दुःखे सरिता तरावी प्रथमचे दुःख कारण, विषय असते बीज रजोगुण रजांकुर येत तरतरोण, क्रोध पात्री हेलावे मग क्रोध यंत्री तृतीय संधी, मदकुसुमे क्रियानिधी मदकुसुमांचे संधी, मत्सर गंध हेलावे गंध कुसुमी ऐक्यता, होताचे दैवे विषय फळता मग विषय फळी अपार महिमता, मोहर शोभे वेष्टीत असे मग वेष्टिल्या मोहरंती, देवे फळे पक्वपणा येती मग ते भक्षिता दुःख व्यावृत्ती, यमपुरी भोगावी मग ते शिव हळाहळाहुणी अधिक, की महाउरग मुखीचे विख मग प्राणहारक नव्हे सुख, दुःखांचे परी शोषित असे मग दुःखाचे उपाधी, शोधत फिराव्या ज्ञान औषधी, तरी प्रथम पाऊल कृपानिधी भिवून या ठेवावे, तरी आता योगद्रुमा चित्ती निवटून विषय श्रमा, सावधपणे योगक्षेमा चिंतामणी विसरावी, ऐसे विज्ञापना युक्ती प्रयुक्ती, करुणी तोषविला मच्छिंद्र येती, तव निवटुणी विषय भ्रांती, विरक्तता उदेली मग म्हणे मो गोरक्षनाथा, तुझे बोललासी ते यथार्था, निके न पाहती ऐशा वृत्ता, भ्रष्ट दैवा दिसेना, तरी आता असो कैसे जाऊ पाहू आपला देश, ऐसे म्हणून कर्तळ भाष गोरक्षका ते दिदली, की गंगाजळा निर्मळपण की परिमहीचे व्यक्त करून, गढूळपणे पात्र भरून समुद्राते हेलावे, भाक देऊणी समाधान चित्ती मिरवे गोरक्षनंदन, मग गुरुशिष्य तेथून उठून पाकशाळे पातले, पाकशाळे करुणी भोजन करीते झाले उभयता शयन, किलोतळा मेळे मच्छिंद्रनंदन, शेनी सुगम पै झाला परी मच्छिंद्रनाथ, किलोतळे ते सांगे वृत्तांत, म्हणे माते गोरक्षनाथ, घेऊन जातो शुभानने जातो परी तव मोहिनी, घोटाळीत माझे प्राणान लागुणी, त्याते उपाय न दिसे कामिनी, काय आता करावे एरी म्हणे तुम्ही न जाता, कैसा नेल कवणे अर्थ, मच्छिंद म्हणे मज सर्वथा, वचना माझे गोविले विरक्तपणाच्या सांगोणी गोष्टी, वैराग्य उपजविले माझे पोटी, तया भाषे संतुष्ट दृष्टी, वचना माझे गुंतलो, तरी आता काय उपाय, सरला सर्वस्वी करू काय, तुझा देखोणी विनय जीव होय कासावीस, तरी आता ऐक वचने उपाय आहे नितंबिने, तुवाची त्याते घ्यावे मोहोनी, बहुधा अर्थी करुण्या, एरी म्हणे जी प्राणनाथा, म्या उभविला उपाय पर्वत, परितोन रोधी वज्रवंत, विरक्तीते मिरवितो, ऐसे असता त्या प्रवाही, उपाय मोहाचा चालत नाही, मच्छिंद्र म्हणे करुणी पाही, यज्ञ अनेक पुढारा, ऐसे भाषण करिता उभयता, निशा लोटली सर्वही असता, उपाय मोहाचा चिंतन करिता, गोरक्ष येऊनी बोलत असे, म्हणे माय वो ऐके वचन, मज करू वाटते तीर्थाटन, परी मच्छिंद्रनाथा सवे घेऊन तीर्थ आम्ही जातसो, एरी म्हणे वत्सायक, तू ज्येष्ठ सूत माझा ऐक, तू वरिष्ठ अलोलिक, मम मणी ठसलासी, की स्त्रिया राज्य संपत्ती, ज्यात तू शोभसी नृपती, आणि धाकता बंधू धरुणी हाती, शत्रू जिंकशील वाटत असे, तरी तू सकळ राज्याचा धीर, आम्ही उगलीचे सुख घेणार, अन्न वस्त्राचा अंगीकार, करुणी असो तव सदनी, बारे नाथाचा वृद्धापकाळ, दिवसेंदिवस वाढत असे सबळ, तैसे माझे शरीर विकळ, दिवसेंदिवस होईल की, मग आम्हा वृद्धांचे दिनपण, हरील बा कोण तुझ्या विण, आणि धाकट्या बंधूचे संगोपन कोण करील तुझं वाचुणी, बाळा तुझं वाचुणी मनाचे कोड, कोण पुरविल तू गेल्या पुढे, माये वाचुणी न येरडे, संगोपिता तू अससी, बा देवा रे आमुचा सकल तिलक, तू अससी राजनायक, तू गेली आम्ही भीक, घरोघरी मागावी, तरी ऐसे विपत्ती कोडे, मजन दाखवी दृष्टी पुढे, तरी मज योजुणी विहिराडे, लोटुणी मग जाई पा, बोलता रसा युक्ती, परिण मोहे गोरक्ष चित्ती, जैसे मेघसिंचन झाली या पर्वती, अचळ भंगावीन तो, ऐसे किलोतळेचे ऐकुणी वचन, म्हणे माय तू करिसी सत्य भाषण, परी काय गे तू ते बोलून, वैभव माझे दाखवावे, तिही लोके गे चार खुंट, आमुचे असे गे राज्यपट, तू ते बोलाया अधिक वरिष्ठ, काय स्त्रियांचे राज्य हे
तरी माय वो आता कैसे आम्ही जातो तीर्थावळीस, तुम्ही स्वस्त असूनी ग्रामास संपत्ती भोगा आपुली, आम्हासी काय संपत्ती कारण, आमची संपत्ती योगधारण, सुकृत क्रिया आचरण, सुख संपन्न भोगावे। ऐसे निकट बोलून तिथे म्हणे आज्ञा द्यावी जी आमुचे, एरी म्हणे जी ऐक माते मम हे तू जाऊ नये, चित्ती विचारे किलो तळा परम दक्षतेने या बाळा, उपरी दाराविषयी घालून गळा यत्ने करुण अडकाऊ, हे योजनी म्हणे जाणे तीर्थासी, तरी एक बा अटक घालू तुझसे, इतुका सवस्तर मजपासी, वस्ती करुणी असावे, एरी म्हणे ऐक माते षण्मास लोटले मजे येते, आता न राहे माते कल्पांते, तीर्थावळी जाणे की याउपरी बोले किलो तळा, षण्मास तरी संगती द्यावी मला, थोडक यासाठी उता वेळा होऊ नको मम वत्सा, मग मी समाधाने करून श्रीनाथ तुझ सवे देऊन, तीर्थावळी ते बोळविन समारंभे पाडसा, ऐसे बोलता बोल रसाळ, विवेकी ज्ञान तपोबाळ, चित्ती म्हणे षण्मास काळ, आता जाईल निघोणी, मग अवश्य म्हणे तपो किरणे, षण्मास वस्ती करू सदने, परी अमुक दिन निश्चय करोणी, ठेवी आम्हा जावया, तो दिवस आलिया पाठी, आम्ही नवसू मही तळवटी, मग यत्न केलिया तुम्ही कोटी, फोल माते होतील, तरी आता कोणता दिन, दावी माते निश्चय करून, एरी म्हणे प्रतिपदे कारण, बोळविन तुम्हासी, मुहूर्त सवस्तर प्रतिपदेस, मग्न पुसता कोणास, त्या दिनी गमन तुम्हास, भोजन झाल्या करवीन, ऐसा निश्चय मैनाकीने बोलून स्थिर केला भुवने, पुढे काही एक दिवसा लागुणे, गोरक्षाते पाचारी, निकट बैसुनी आपले जवळे, अतिस्नेहाने मुख कुरवाळे, म्हणे बारे कामना मम हृदय कमळे, वेधली असे एकची, कामना म्हणशील तरी कोण, स्नुषा असावी मज कारण, तरी उत्तम दारा तुझ निपुण, करू ऐसे वाटते, मग मी बाळा स्नुषे सहित, बाळक्रमित बैसनेथ, तो तुम्ही करून यावे तीर्थ, आपले राज्य सेवा या, षण्मास बाळा येथे असती, अंगीकारी मुख्य संबंधासी, अंगीकारी लिया तव मानसी, मोह माझा उपजेल, म्हणशील तरी विधीपूर्वक, लग्न तुझे करीण निक, परी मम चित्ताचे काम दोंधिक, फेडशे तुके पाडसा, गोरक्ष ऐसे बोल ऐकुणी, म्हणतसे ऐका मम जननी, म्या कांता दोन गुरुकृपेने, वरिल्या आहेत जननीये, वरिल्या आहेत तरी चांग, नित्य भोगिते करुणी योग, म्हणशील कवण नामी सांग, तरी कर्णमुद्रिका म्हणती त्या, तया कांता लागी सोडून, अन्य कांता न वरी व्यभिचारीन, हे योग्य नव्हे मज कारण, गुरुभक्ती जननीये, ऐसे बोलता गोरक्षनाथ, किलो तळा बैसले स्वस्त चित्त, म्हणे नाथा विरक्त, कदा नातळे विषयाते, यापरी लोटलिया त्या दिवसी, आणि गे एके दिनी परदेसी, एक शैली उत्तम राशी, सेवे लागी पाठविली, भोजन झालिया रात्री निर्भर, शैली संचरले ते मंदिर, अत्युत्तम सारी पाठ करे, कवळोनिया पातली, सदनी संचरता बोले वचन, म्हणे हे गोरक्ष नंदन, मी सारी पाठ करी कवळून, खेळावया आणि लागी, तरी खेळ खेळू एकट भावे, ऐसे उदिले माझे अजिवे, एरी म्हणे अवश्य पावे, पूर्ण कामना करावया, ऐसे म्हणता नितंबिनी, सारी पाठ पसरुणी निकट येऊनी, परिद्युत खेळता शुभानने, नेत्रबाण खोचित असे, खोचित परी विषय पर, बोल बोलत अनिवार, बोल नव्हे ते महावज्र, तप पर्वत भंगित असे, ऐसे बोलत आणिक करणे, दाखवित असे नितंबिणी, मवळीचा चिरपदर काढून भूमीवरी सोडित असे, शृंगार व्यक्त नेत्र कटाक्ष, तो कोणी खेळ खेळे गोरक्ष, खेळ खेळता मग प्रत्यक्ष, जाणून चिर सरसावी, उघडे एकची जाणू करुणी, दावी आपले नग्नपण, परी तो विरक्त गौरनंदन, विषयाते आतळेना, मग नाना संवाद नाना स्तुती, दावी दाती श्रमली युवती, परी हा विरक्त कोणे अर्थी, आतळेना ती येते, मग ते आपले चित्ती श्रमून, राहती झाले दीनवदन, किलो तळेचे वर्तमान, सर्व सांगुणे गेलीसे, यावरी किलो तळा संपत्तीसी, गोरक्ष दावी भलते मिसी, रत्नमुक्त माणिक राशी, शृंगारादी अचाट, परिरावणी सहजस्थित, म्हणे बसता हे तुझे चिवित्त, चंद्र सूर्य अवधीपर्यंत, भोगशील पाडसा, ऐसे बोले किलो तळा, परिहानमुळे आशा मला, जेवी मुक्ता लिंपिलिया काजळा, श्वेतवर्ण सांडिना,
ऐशा युक्ती प्रयुक्ती करिता निकटवृत्ती आली तत्वता मग किलोतळ्याच्या मोहे चित्ता नित्य उंबाडा येत असे. मीननाथ जवळ घेऊन नेत्री लोटले अपार जीवन ती आणि शैल्या सेवकी पाहून दुःखी होती तैशाची. मग त्या म्हणती वो माय स्वामिनी आम्ही मोह गोरक्षा लागून तुम्ही चिंता कदापि म्हणे आणू नका महाराजा. ऐसे बोलणे शैल्या युवती किलोतळेसी समजाविती. ऐसे बोलता दीनव्यावृत्ती प्रतिपदा आली असे. मग त्या दिवशी आनंद महिमा गुड्या उभारिल्या ग्रामोग्राम परिशृंगार रूप प्रवाहोत्तम मच्छिंद्र योगी बुडाले. कैसा आनंद कैची पाक निष्पत्ती कैची गुढी शोक व्यावृत्ती सकळ ग्रामी शैल्या युवती मच्छिंद्र योगी हळहळल्या. एक म्हणती हा नाथ राज्य प्रकरणी प्रतापवंत उदार धैर्य पर्वत दयाळ आगळा मायहुणी. एक म्हणती चांगुलपणा यापुढे उणीव वाटे मदन कणकासणी सभास्थान अर्का समान वाटत असे. एक म्हणती ऐसा पुरुष दैवे लादला होता आम्हास गोरक्ष विवसी आली त्यास घेऊन मेला जातसे. ऐशा परे बहुधा युक्ती गोरक्षा ते शिव्या देती अहो मच्छिंद्र अर्काप्रती राहू ग्रह हा भेटला. एक म्हणते नोहे गोरक्षक आम्हा भेटला यमदेक मोहपाश घालुनी प्रत्यक्ष मच्छिंद्र प्राण नेतसे. हा कोणी कडोनी आला मेला की आमुच्या देशास आला मच्छिंद्र मांदूस घेऊनी चालिला बलात्कारे तस्कर हा. एक म्हणते अदैवपूर्ण ऐसे लादले होते स्थान त्या सुखाचे लाथ मारून जात आहे करंटा. काय करील अभाग्यपण घरोघरी भीक मागून त्या तुकड्यांचे झाले स्मरण षड्रसांना आवडेना. उत्तम चिर अन्नभूषण सांडुणी करील चिंध्याले पण महालमाड्या नावडे सदन सेविल काणन अदैवी. ऐसे बहुधा बहुयुक्ती बोलताती त्या युवती बोलुणी वियोगी आरंभळती मच्छिंद्र मच्छिंद्र म्हणून. ऐसे परी सकळ ग्रामात संचरलीचे विकळमात एरीकडे गोरक्षनाथ कुबडी फावडी संयोगी अंगी घेऊन कंथाभूषण माथागळा दाट घालून सिंगी सारंगी करी कवळून नाथापाशी पातला चरणी अर्पोणी आभाळ म्हणे स्वामी आली वेळ उठा वेगी उतावेळ गमन करावया मार्गात. ते पाहुणे किलोतळा सबळ उदक आणि तडोळा म्हणे स्थिर होई का बाळा भोजन सारिल्या जाईचे. मग पाक करुणी अति निगुती गुरु शिष्य बैसवुनी एके पंक्ती वाढिता बोलती झाली युवती विचक्षण किलोतळा म्हणे महाराज मच्छिंद्रनाथ तुम्ही जाता स्वदेशात परे मीननाथ तुमचा सूत ठेविता की संगे नेता. नाथ म्हणे व शुभानने जैसे भावेल तुझे म्हणे तैसेच नेती आचरुणी. मीननाथ रक्षुके मग बोलती झाली किलोतळा तुम्ही संगे न्यावे बाळा येथे रक्षण केवते बाळा बुबुकारी होईल की. तुम्ही होता निकट येथे म्हणून बुबुकार न बाधित्या ते तुम्ही गेल्या कोण येथे रक्षण करेल बाळाचे. आणि एक घेत लक्ष माते शापिले वसुप ऋषेशे तुमचा पिता जो प्रत्यक्ष वीरसंग आराधिला त्याचा विचक्षण सबळ शाप मी सोडिले सिंहद्वीप. त्या शापाचे पूर्ण माप भरून आले महाराजा. तरी उशापाचा समय आला आता फळाचे येईल तुम्ही जाता उपरिचर वसू तुमचा पिता येऊन नेल मज लागे. मग बाळाचे संगोपन कोण करेल मायेविन याते जरी न्यावे स्वर्गा कारण मनुष्य देह न येची तरी सांगाया हेची कारण. मीननाथ सवेनेने मग अवश्य म्हणे मच्छिंद्रनंदन भोजन करुणी उठले. किलोतळाही भोजन करुणे मीननाथाकडे पाहुणे बोलन निघे तिचे वदने परिहृदय डोंब पाजळला. मच्छिंद्र मोहाच्या स्नेह करुणी अपार अनिवार मोहाचे वैश्वानर पेट घेता शिखे पर दुःख आकाशी प्रकटले. मोह चंबळणी अत्यंत चिंता नेत्री लोटले अश्रुसरिता. ते पाहुण्या शैल्या समजता गोरक्षा ते वेष्टिती म्हणती गोरक्षा ऐके वचन करू नको रे कठीण मन मच्छिंद्र अमुचा घेऊनी प्राण जाऊ नको महाराजा. पहा पहा सुख संपत्ती राज्यवैभव केवी गती ऐशा टाकुणी स्वसुखाप्रती कानन सेवू नको रे महाल मुलूक तुझ हस्ती. अश्व फिरणे चातक गती हे सुख टाकुणी राज्य संपत्ती कानन सेवू नको रे महाल मुलूक तुझ स्वाधीन. प्रजा लोकाधी करिता ती नमन ऐसा टाकुणी बळमान कानन सेवू नको रे. हिरे रत्ने माणिक मोती
परम तेजस्वी नक्षत्र ज्योती स्वीकारुणी भूषणाप्रती सुख संपत्ती भोगावी। आम्ही झालो तुमच्या दासी, नित्य आचरू सेवेसी, रती सुखाची नटू तैसे, हे सुख संपन्न भोगिका। कला कुशला विद्या सांग, सभेस्थानी रागरंग, ऐसे टाकुनी प्रेम भोग, कानन सेवू नको रे। जरी जरतारी दीपतीची परिधानी की इच्छा पर, ऐशा सुखा करी निर्धार, कानन सेवू नको रे। जडित रत्न हेम शृंगार, भूषणिक मनोहर, ऐसे टाकुनी सुख मनोहर, कानना जाऊ नको रे। चुवा चंदन अर्गजा गंध, अंगी चर्चू आम्ही प्रसिद्ध, ऐसे टाकुनी सुखवृंद, कानना जाऊ नको रे। कणकासनी विराजमान, दिसती जैसा सहस्त्रनयन, ऐशा सुखाचा त्याग करून, कानना जाऊ नको रे। द्रव्य राशी अमुप भांडार, भरले असती अपरंपार, किल्ले कोट टाकुनी सुंदर, कानन सेवू नको रे। ऐशी सुखाची उत्तम जाती, टाकुनी जासी दुःख व्यावृत्ती, महिभ्रमण कानन क्षिती, दुःख अपार आहे रे। शाल दुशाल भूषणमान, टाकुनी घेसे दुःख कशाला, सांडुनी षड्रस अन्ना विपुल, कंदमूळ खाशील, उंच आसन मृदू केसे, मंचके शय्या कुसुम केश, ते टाकुनी महिस, लोळसील काननी, तरी गोरक्षा मनुष्य देहे, वृत्ती आणि विवेक प्रवाहे, राज्यासनाचे सुख घे, सकळ मही भोगिका। अरे या देशी शत्रुभय, अन्य राजाचे नाही भय, ऐसे स्थान आनंदमय, तरी सकळ मही भोगिका। ऐसे भोवतान परी उपदेशी, दाविती तया सुखासी, परी विरक्त स्वचित्तेसी, आशे लागे आतळेना। मग धिक्कारुणी सकळ युवती, म्हणे आम्हा कासया भावी संपत्ती, प्राण टाकुणी शवाहती, तुम्हीच मिरवा जगी हो। अग्या अम्मासी ओढन वशन शयने, वरते आकाश खाली मेदिने, शयन करीतो योगधारणे, अलक्ष लक्ष लावून या। ऐसे बहुता नीती तैसी वाणे, म्हणे दूरलंडी गौड बंगालीने, ऐसे म्हणून तयावणे, पाऊल ठेविता पै झाला। मग किलो ते करुणी नमन, स्कंदी वाहिला मच्छिंद्र नंदन, श्री मच्छिंद्र सवे घेऊन, ग्रामाबाहेर पै आला। परी किलो तळेने गोरक्षकासी चोरून, कनकविटा आणली भांडारातून, मच्छिंद्रनाथा करी अर्पण, भस्म झोळीत टाकेली। परी मच्छिंद्राच्या मोहे करून, घोटाळती पंचप्राण, नेत्री अपार अश्रू जीवन, मोहे नयन वर्षत। मग गावाबाहेर मैनाकीने, माता ठेवी नाथांचे चरणी, गोरक्ष हृदय कवळूने, मिरवीत असे तयाते। म्हणे वत्सा माझे नाता, घेऊन जासील अन्य देशात, परीक्षुधा तृषा जाणून याते, सुख देई पाडसा। बारे अशक्त मच्छिंद्रनाथ, दिदलासे तुझ्या हातात, योजन अधोयोजन महिते, सुख देई पाडसा। बारे मच्छिंद्र शांतीचा अचलू, परी फारची असे सदा बुकाळू, तरी मच्छिंद्राचा शुधा नळू, बाळा समान जाण रे। जैसे मीननाथाचे लहानपण, त्याची रीती मच्छिंद्राते मान, हे उभयता आहे तक्षीण, तुझे ओठीत वाहिले, यापरी तू ते सांगू किती, तू जेथे अससी, बा सर्वज्ञ मूर्ती सच्चिस्त ऐसे तू ते म्हणते, कारण भक्ती पाहुणी, ऐसे वदोनी किलोतळा, मिठी घाले गोरक्ष गळा, म्हणे बारे तू ते वेळोवेळ, निरविते जीवी धरीबा। ऐसे म्हणून हंबरडा फोडीत, परम अट्टहासे शब्द करीत, म्हणे आता कैसे नाथ, निज डोळा देखीन मी। ऐसी मोहाची उभवी वार्ता, ते गोरक्ष पाहुणी म्हणे चित्ता, वेगे निघावे ना तरी ममता, मच्छिंद्रा ते दाटेल। मग श्री गुरुचा धरुणी हात, लगबगे चालिला गोरक्षनाथ, पाऊला पाऊली दुरावत, तो आरंभळे किलोतळा, पालथा घालुनी पर्वत, अदृश्य झाले तिन्ही नाथ। मग किलोतळा मस्तक महिप्रत, आपटीतसे ते धवा, गाई समान हंबरडा मारित, हस्ते वक्षस्थळ पिटीत, म्हणे आता मच्छिंद्रनाथ, दृष्टी कैसा पडेल। ऐसा मच्छिंद्र गुणी, सदा शांत म्हातारपणी, दयाब्धी कृपानिधी पूर्ण, कोटे पाहू मच्छिंद्रा, म्हणे बाई घे सचिनाथ, तैसा आपणा माझी मिरवत, ऐसा स्वामी दयावंत, कोटे पाहू निज दृष्टी। आहा मज कृपणाचे धन, गोरक्ष तस्करे नेले चोरून, आता नाथे कठीण मन, कैसे केले मज विषयी। आहा मज वस्ताचे अब्धी जीवन, गोरक्ष घन गेला गिळून, की मज अंधाची काठी हिरोण, गोरक्षक निर्दय नेली गे। आता जाऊनी मंदिरात, काय कोठे पाहुनाथ, दाही दिशा ओसमाते,
वाटताती साजणे, सभेस्थानी कणकासनी, जेवी बैसला दिसे तरणे, आता ते आसन वसन पाहोणी, पाठी लागेल गे माई, अगे राजवैभव सकळ भार, माते वाटते ओसनगर, आता माझा नाथ मच्छिंद्र, कळ पाही न निज दृष्टी, ऐसा हा मच्छिंद्र पुरुष, कोटे हिंडता न देखो देश, अति स्नेहाळू माया विशेष, मायेहून पाळीत असे, बाई गे बाई निजता शयने, काय सांगू तयाची करणे, 3 वेळा मज उठवणे, तान्हेलीस म्हणत असे, मग आपले करी उदक झारी, लावी माझे मुख पात्री, उदक पाजोनी कृपागात्री, जठर माझे चापीत असे, रिक्त जठर लागता त्या ते, म्हणे अससी शुधाक्रांत, मग पाचारुणी परिचारिके ते, बळेची भोजन घालीत असे, ऐशा मोहाची दयाकोटी, वागवीत होता आपले पोटी, अति निर्दय होणी शेवटी, कैसा सोडून पै गेला, ऐसे बोलणी वागुत्तर, मस्तक आपटिले महिवर, मुखी मूर्तिका वारंवार, घालुणी हंबरडा फोडीत असे, ऐसे दुःखाची सबळ कहाणी, उपरिचर वसूच्या पडली काणी, मग तो विमानी बैसोनी, तिये पाशी पातला, विमान ठेवणी तय अवणी, निकट पातला कृपे करुणे, निकट येता धरी लांब पाणी, म्हणे पापिणे हे काय, तू स्वर्गवासिनी शुभाननी, येथे आलीस शापे करुणे, ते शाप मोचन गे येथोने, झाले आहे सुख मानिका, मग करे कुरवाळोनी किलोतणा, धरिता झाला हृदय कमळ, अश्रू डोळा पुसुनी ते वेळा, सदना माझ्या आणि तसे, सदना आणुनी ते युवती, बोधिता झाला नाना युक्ती, तो बोध असे भक्तिसार ग्रंथी, पुढले अध्याय ऐकावा, भक्तिसार उत्तम ग्रंथ, ऐकता होय पुण्यवंत, तरी श्रोते देवणी चित्त, ग्रंथ आदरे ऐकावा, नरहरी मुळशी धुंडी सुत, अनन्य तुम्हा शरणागत, मालू ऐसे नाम देहाते, संत कृपेने व्यापिले, स्वस्ती श्री भक्ती कथासार ग्रंथ, स्वये बोलिला पंढरीनाथ, सदा संत सज्जन परिसोत, ईश्वर कृपे करुण्या, स्वस्ती श्री भक्ती कथासार, समस्त गोरक्ष काव्य किम्याकार, सदा परिसोत भाविक चतुर, एक विशंतीत माध्याय गोढा, श्री गोपाल कृष्णार्पणमस्तु, शुभम भवतु शिरस्तु. नवनाथ भक्तिसार एक विशंतीत माध्याय समाप्त. अलख निरंजन अलख निरंजन आदेश, अलख निरंजन अलख निरंजन आदेश. श्री गुरुदेव दत्त. श्री नवनाथ महाराज की जय.